मी सध्या देऊळगाव राजा तालुक्यातील परिसरामध्ये आहे. 2 दिवसापासून जो जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं नवचैतन्याचं वातावरण आहे आणि पेरणी योग्य लागवडी योग्य पाऊस झाल्यामुळं शेतकरी खरोखर आनंदात आहे. आपण बघू शकतो की देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली. आपण सध्या जर पाहिलं तर 2 दिवसापासून पाऊस होतोय आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. पेरणी योग्य पाऊस नसल्यामुळं शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. मात्र 2 दिवसापासून सतत पाऊस पडतोय, पेरणी योग्य पाऊस झालाय आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी लागवड दरवर्षी केल्या जाते. यावर्षी सुद्धा पाऊस जरी उशिरा झाला असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. कपाशी लागवड जरी उशिरा होत असली तरी सुद्धा शेतकरी वर्ग हा कपाशी लागवड जो आहे तो नगदी पीक असल्यामुळं शेतकरी कपाशी लागवडीकडे या परिसरामध्ये वळत असतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी लागवडीचं नियोजन केलेलं होतं आणि आता पाऊस झाल्यामुळं योग्य प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता कपाशी लागवड करतो आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहे जे शेतमालक आहेत. काका, उशीर झाला कपाशी लागवडीला, काही उत्पन्नामध्ये फरक पडेल? पडतोच ना. हा, म्हणजे जिथं 6 क्विंटल व्हायचं तिथं 4च क्विंटल तर 2 क्विंटल घट होणार आता इथून पुढं. पण आता कपाशी लागवडीसाठी उशीर जरी झाला, तुम्ही पावसाची वाट पाहत होता, हा ना. आता आज लागवड सुरू केली. हा, मग आता आज लागवड सुरू जरी केली आम्ही तर इथून पुढं आता काय जर पडला तर ठीक आहे, नाही पडला तर मग वरच्या हाती इथं. दरवर्षी लागवड करता तुम्ही? हा, दरवर्षी आहे. साधारण किती उत्पन्न होतं तुम्हाला 2 एकरात तुमचं? 1.25 मध्ये काय 8 ते 9 क्विंटल कपास होती आणि सोयाबीन काही एवढं झडत नाही म्हणून कपाशीवर राहतो. अच्छा. हा. या वर्षी आता उत्पन्नामध्ये फरक पडेल, खर्च निघाल का मग? खर्च आता काय सांगू, आता ते वरच्या हाती. शेवटी पुन्हा जर झालं चांगलं उत्पन्न तर ठीक आहे, नाही झालं तर शेतकऱ्याला काय मग तुमच्या सारख्या कोण घ्यायचे तिकडं भरायचे, असं चालणार आहे आमच्यावाला. नक्कीच वातावरण आनंदाचं जरी असलं तरी मात्र कपाशी लागवडीला उशीर झाला. जवळपास 15 दिवसापेक्षा जास्त जो आहे तो कपाशी लागवडीला उशीर झाला आणि येणाऱ्या काळामध्ये कपाशी जरी योग्य प्रमाणात आली, उत्पन्न मात्र यामध्ये कमी होणार आहे. कारण की 15 दिवस उशीर झाला आहे आणि आता सध्या शेतकरी जो तो पेरणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, लागवडीला सुरुवात झालेली आहे. शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचं वातावरण या पाऊस पडल्यामुळे सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.